मी शिवाजी शहाजी भोसले जिजाऊंची आणि मराठी मातीची शपथ घेतो. यापुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना हेच माझ्या जीवनाचे लक्ष्य आहे आणि आई जगदंबेच्या कृपेने मी ते मिळवेनच मिळवे. आमचा संकल्प आहे स्वराज्य आणि केवळ स्वराज्य. हाती तलवार अश्वस्वार व एक घोडे 15 जणी होती शक्ती अपार. तरुण चढाई तोडण्यावर हिंदवी स्वराज्याचे बांधले तोरण नाव ठेवले प्रचंड. शिवाजी महाराजांचा हा विजयरथ रोखण्यासाठी आदिलशहाचा सेनापती अफजल खान प्रतापगडावर पोहोचला. तलवार अफजल खानाने कप्ताने शिवाच्या पाठीवर वार केला, परंतु राजांच्या चिलखताने तो वार अलगद चिरला आणि क्षणात विजेच्या वेगाने शिवाजी राजांनी वाघ नखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. थरथरली अवघी आदिलशाही, थरथरली दिल्लीची मोगलाई. शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती शाहिस्ते खान पुण्यात आला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटे छाटली. याच दरम्यान सुरतेचा मोठा खजिनाही महाराजांनी लुटला. पुरंदरच्या तहानंतर औरंगजेबाचा सरदार जयसिंगासोबत महाराज त्यांचे पुत्र बाल संभाजी राजांना घेऊन औरंगजेबाची भेट घ्यायला आग्र्याला पोहोचले. तिथे दगाबाज औरंगजेबाने कप्ताने त्यांना बंदी केली. परंतु वीरांना रोखू शकली ना भिंती ना धार. महाराजांनी चतुराईने केला तिथून तो वार आग्र्याहून सुटका झाली. आणि यानंतर महाराजांची सिंह शक्ती जागृत झाली. राज्यातून पळून लावला अवघा मुघल आणि स्थापन केले मराठ्यांचे एक छत्री राज्य स्वराज्य. त्यासाठी प्राणांची आहुती दिली शिवाकाशी, जीवा महाले, कान्होजी आंबे, तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे यासारख्या अगणित मावळ्या. रायगडावर झाली अभूतपूर्व तयारी आणि अखेर तो शुभ समय आला. वैदिक मंत्रांच्या घोषात राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. रयतेचे लाडके शिवबाराजे छत्रपती शिवाजी महाराज झाले. ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांची ख्याती